सर नमस्कार. नमस्कार. तुमच्याकडे यश रोकडे पेशंट ऍडमिट झालेला आहे. बरोबर. नेमकं काय परिस्थिती, पेशंटची तब्येत कशी आहे? पेशंटची परिस्थिती सध्याला स्टेबल आहे. पेशंट आमच्याकडे आज दुपारी 12 वाजता ऍडमिट झाला असून पेशंटला ही दुखापत जशी झाली आहे ती मारामारीमुळे झाली असावी असं आम्हाला पेशंटनी इन्फॉर्मेशन दिली आहे. सध्याला पेशंट स्टेबल आहे. पेशंटला मानेला, बाकी अंगाला थोडाफार मुक्का मार आणि पोटाला मार वगैरे आहे. आम्ही त्याबद्दल एक्सरे, स्कॅनोग्राम आणि UAG साठी त्याला आम्ही ऑलरेडी केलेत, पाठवलेत. रिपोर्ट्स अजून अवेटिंग आहे, पण सध्याला पेशंट वगैरे स्टेबल आहे. पेशंटला इथे किती दिवस ठेवावं लागेल? पेशंटच्या रिपोर्टिंगवर डिपेंड आहे. तसं जर समजा रिपोर्टिंग वगैरे चांगली असेल तर 2-3 दिवसात करू डिस्चार्ज. पण पेशंटला जर काय आढळलं, काही निघालं, समजा मानेला फ्रॅक्चर निघाला किंवा पोटात काय निघाला, त्यानुसार आम्ही डिसिजन घेऊ किती काय ट्रीटमेंट राहील आणि किती दिवस ठेवायचं. सध्या पेशंट प्रतिसाद देतो उपचाराला? हा, उपचाराला देतोय. त्याला दुखणं वगैरे आहे, त्याला थोडंफार म्हणजे रिलीफ आहे पेन मध्ये. पण इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर अजून काही बेल्ट वगैरे लावायचे का, अजून काही रेमेडीज द्यायचे ते आपण करून मग त्यानुसार डिसिजन घेऊ. मुक्कामार वगैरे लागेल? मुक्कामार असं वाटतंय आम्हाला, पण तरी पण बऱ्याच वेळेस असं होतं की मुक्कामार आपल्याला वाटतंय, पण समजा अंदरुनी समजा एक्सरे वर काढलाय, छोटा मोठा फ्रॅक्चर निघालं, काय निघालं, त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. ही सगळी माहिती उपलब्ध कधी होईल? साधारणतः 1-1.5 तासात अवेलेबल होईल आपल्याला. त्यानंतर आपण बघूया. आपलं काय नाव? माझं नाव डॉक्टर अजिंक्य बारवाल. मी ऑर्थोपेडिक सर्जन आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे. माऊलीमध्ये गेल्या 3 वर्षापासून 24 तास कार्यरत आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.